सुस्वागतम विद्यार्थी मित्र. इयत्ता 12वी भूगोल यामधील असणारं प्रकरण क्रमांक 4 या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली होती. प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे जगामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय केले जातात आणि त्या असणाऱ्या व्यवसायांची आपण माहिती पाहत होतो. पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर फळे कंदमुळे गोळा करणे किंवा त्या ठिकाणी जो 4.2 हा जो तक्ता आहे हा तक्ता त्या ठिकाणी काय झालेला आपण पाहिला. त्या तक्त्याच्या आधारे वनांचे प्रकार पाहिले, प्रदेश पाहिले, वनांची वैशिष्ट्ये पाहिली किंवा त्याचप्रमाणे लाकूडतोड व्यवसायाची वैशिष्ट्ये पाहिली. म्हणजे अशा काही कमी अधिक प्रमाणात ज्या ज्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वनं आहेत किंवा वनसंपत्ती आहे त्या असणाऱ्या प्रदेशाची आपण माहिती अभ्यासली. त्यानंतर असणारा पुढचा जो घटक आहे तो घटक म्हणजेच तिसरा घटक आहे लाकूडतोड. मग लाकूडतोड म्हणजे तुम्हाला सर्वच काही माहिती आहे. कशाला म्हणायचं? लाकूडतोड वनस्पतींची तोड करून त्यापासून वेगवेगळे उत्पादनं तयार केली जातात, त्याला आपण लाकूडतोड सर्वसाधारणतः म्हणतो. बरोबर आहे ना? मग या असणाऱ्या लाकूडतोड व्यवसायामध्ये प्रमुख एक व्यवसाय म्हणून ओळखला जातो, प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. कारण प्राथमिक स्वरूपाचा का तर नैसर्गिकरित्या असणारी साधनसंपत्ती म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती यांची तोड करणं म्हणजेच लाकूडतोड होय. पृथ्वीवर विविध प्रकारचे वन्य प्रदेश आहेत हे आपण पाहिलं. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वनं किंवा असणाऱ्या वनस्पती देखील वेगवेगळ्या आहेत. त्याच असणाऱ्या वैविध्यपूर्ण वनं आणि वृक्ष देखील आढळतात. केवळ त्या असणाऱ्या प्रदेशाबरोबरच त्या असणाऱ्या वनांमध्ये देखील जी वनस्पती आहेत त्या देखील कशा आहेत? वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये असणाऱ्या वनस्पती किंवा उष्णकटिबंधीय पानझडी वनांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती, समशीतोष्णकटिबंधीय पट्ट्यातील असणाऱ्या पानझडी वने किंवा समशीतोष्णकटिबंधीय पट्ट्यातील सूचीपर्ण वनं, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारची जी काही वनस्पती आहेत वनस्पती आढळतात. विविध वनांपैकी किंवा वनांच्या प्रकारांपैकी उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय पानझडी वने किंवा मोसमी वनं आणि सूचीपर्णी वन या वनक्षेत्रात लाकूडतोड हा महत्त्वाचा व्यवसाय केला जातो. पहा, म्हणजे ज्या ठिकाणी वनस्पतींची वाढ चांगल्या प्रकारे आहे अशा भागांमध्ये लाकूडतोड व्यवसाय हा प्रामुख्यानं प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र या तिन्ही वनक्षेत्राची वैशिष्ट्ये जर पाहिली आपण तक्त्यामध्ये पाहिली पाठीमागच्या वेगवेगळी असू शकतात. तेथील लाकूडतोड व्यवसायाचे स्वरूप देखील कसं असणार आहे? वेगवेगळं असणार आहे. उदाहरणार्थ विषुववृत्तीय वनं, अगदी विषुववृत्ताच्या लगत असणारी 0 ते 10 अंश अक्षवृत्तापर्यंत असणारी जी वनं आहेत ही कशी आहेत? घनदाट अशा स्वरूपाची असतात. मग अशा घनदाट अशा स्वरूपामध्ये त्या असणाऱ्या वनांचं किंवा लाकूडतोड व्यवसायाचं स्वरूप जर पाहिलं तर वेगळं असतं. सूचीपर्णी वनांच्या प्रदेशामध्ये असणारं किंवा पानझडी वनांच्या प्रदेशामध्ये असणाऱ्या वनस्पतींची लाकूडतोड जी आहे ती वेगवेगळ्या स्वरूपाची असलेली दिसून येते आपल्याला. उष्णकटिबंधीय सदाहरित वनांतील वृक्षांचे काही स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत.
जी काही उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये असणारी जी वनं आहेत ते कशी आहे, त्यांचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे किंवा वैशिष्ट्य आहे. ही वने बहुतांशी विषुवृत्तीय प्रदेशात आढळतात. ही वने अतिशय घनदाट अशा स्वरूपाची असतात. म्हणजेच विषुववृत्ताच्या जवळ त्याचप्रमाणे असणारी वनं कशी असतात, घनदाट अशा स्वरूपाची असतात. तसेच तेथील वृक्षांचे लाकूड हे देखील कसं असतं, कठीण अशा किंवा टणक अशा स्वरूपाचं असतं. कारण त्या असणाऱ्या वनस्पतीची वर्षभर पडणारा पाऊस आणि अतिउष्ण हवामान यांमुळे तेथील बहुतांशी जमीन दलदलीची असून वाहतूक सेवेचा विकासावर किंवा वाहतूक सेवेची जी सेवा आहे, मग रस्ते वाहतूक असेल किंवा लोहमार्ग वाहतूक असेल किंवा इतर जी काही वाहतुकीचे मार्ग आहेत त्या वाहतूक मार्गांवरती मर्यादा पडतात. या वनांतूनच मिळणारे लाकूड आणि त्याचा वापर यावरही मर्यादा आहे. मग या विषुववृत्तीय प्रदेशामधील जी काही सेल्वास प्रकारची वनं असतात ती घनदाट असतात, अति उंच असतात. एकाच प्रकारची वनस्पती नसून वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती एकत्रितरित्या वाढतात आणि त्यामुळं अशा प्रदेशामधील वनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी काय असतात, वनस्पती असतात. सदाहरित वनांमध्ये लाकूडतोड व्यवसाय व्यापारी स्वरूपावर किंवा व्यापारी तत्वावर विकसित होऊ शकला नाही आहे. म्हणजेच अशा घनदाट अरण्याच्या प्रदेशामध्ये हा लाकूडतोड व्यवसाय काय झालेला आहे, विकसित होऊ शकलेला नाही आहे. कारण त्यासाठी लाकूडतोड व्यवसायासाठी त्या प्रदेशामध्ये प्रतिकूल असं परिस्थिती असलेली दिसून येते. त्याचप्रमाणे मान्सून किंवा मोसमी हवामानाच्या प्रदेशामध्ये प्रामुख्यानं आग्नेय आशियातील उष्णकटिबंधीय पानझडी वने आढळतात. आग्नेय आशियामधील असणारी जी काही द्वीपसमूह आहेत, मलेशिया द्वीपसमूह, इंडोनेशिया द्वीपसमूह, न्यू गिनी, पपुआ यासारखे जे काही द्वीपसमूह आहेत, या द्वीपसमूहांच्या भागांमध्ये पानझडी स्वरूपाची वनं आढळतात. म्हणजे त्या ठिकाणच्या असणाऱ्या हवामानानुसार त्या ठिकाणी वनस्पती देखील वाढत असतात. ही वने तुलनेने विरळ जरी असली तरी तसेच त्या वनांतील जमीन शेतीसाठी किंवा शेतीखाली आणली जात असल्याने हे वनक्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. जे काही मान्सून क्षेत्र म्हणतो, मोसमी हवामानाचा प्रदेश म्हणतो आणि त्यामधील असणाऱ्या आग्नेय आशियातील असणारे जे देश म्हणतो आपण, बेट द्वीपसमूह आहे, या भागामध्ये असणाऱ्या वनांचं तोड केली जाते. कशासाठी प्रामुख्याने तोड केली जाते, तर त्या असणाऱ्या जमिनीचा वापर शेतीसाठी करता यावा या उद्देशानं मोठ्या प्रमाणात काय केले जाते, त्या प्रदेशातील वनांची झपाट्याने तोड करून किंवा वनक्षेत्र कमी होत चाललेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला मान्सून पूर्व मोसमी हवामानाच्या प्रदेशातील वनांचा व्यापार, जी काही वनांचा व्यापारी तत्वावर विकास होऊ शकला नाही आहे. कधी मान्सून पूर्व हवामानाच्या परिस्थितीमध्ये पण त्या असणाऱ्या प्रदेशाचा विकास होऊ शकला नाही आहे. या तुलनेत 30 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण या प्रदेशामध्ये समशीतोष्ण कटिबंधातील वने आपल्या स्वतंत्र अस्तित्व आणि वैशिष्ट्यांमुळे महत्त्वपूर्ण ठरले आहेत. म्हणजे या 30 ते 55 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान असणारी जी काही वनं आहेत ती कशामुळं स्वतः महत्त्वपूर्ण ठरलेली आहेत, त्यांची जी काही वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांमुळे ती वेगळी किंवा महत्त्वपूर्ण ठरलेली आहेत. सूचिपर्णीय वनक्षेत्रात बहुतांशी एकाच प्रकारचे वृक्ष आढळतात. त्यामुळे या वृक्षांची तोड करायची आहे. त्या वृक्षांची म्हणजेच या सूचिपर्णी वनांच्या भागामध्ये किंवा 30 ते 55 अंश अक्षवृत्ताच्या उत्तर गोलार्धात त्याचप्रमाणे दक्षिण गोलार्धामध्ये जो सूचिपर्णी स्वरूपाची वनं आहेत, या वनांच्या भागामध्ये एकाच प्रकारची वनस्पती आढळतात आणि ज्या वृक्षाची तोड करायची ते वृक्ष सहजरित्या तोडता येतो, एवढी विरळ किंवा तुटक अशा स्वरूपाची वनस्पती असतात.
त्या वृक्षांची निवड करणं सोपं होतं, कारण विरळ असे किंवा त्यामधील खूप अंतर असतं. या वनांतील वृक्ष सरळ उंच वाढतात. अगदी आपल्याकडे अशोकाचं झाड आहे पहा. या अशोकाच्या झाडाप्रमाणेच त्या ठिकाणच्या असणाऱ्या वनस्पती देखील उंच वाढतात. या वृक्षांचे लाकूड हे कसं असतं, मऊ स्वरूपाचं असतं. अशा मऊ लाकडाचं फर्निचर, प्लायवूड आणि कागद निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांमध्ये वापरलं जातं. आज आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे कागद आपल्याला पाहायला मिळतील. अगदी नोटाच्या कागदापासून वह्यांचे, पुस्तकांचे पुट्टे असतील, पानं असतील किंवा इतर जे काही वेगवेगळ्या प्रकारची वर्तमानपत्र आहेत किंवा इतर डायऱ्या आहेत, पुस्तकं आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत. त्याचप्रमाणे प्लायवूड तयार करणं असेल किंवा अशा वेगवेगळ्या कारणांसाठी मोठ्या प्रमाणात काय आहे, त्या प्रदेशामध्ये या असणाऱ्या समशीतोष्ण पट्ट्यामध्ये लाकूडतोड व्यवसाय चालतो. मग या सर्व कारणांमुळे सूचीपर्णी वनात सर्वात जास्त व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय केला जातो आहे. कारण सहजरित्या कापता येतं किंवा त्या ठिकाणच्या असणाऱ्या लाकडाचा विविध कारणांसाठी उपयोग करता येतो आणि म्हणूनच त्या प्रदेशामध्ये लाकूडतोड व्यवसाय चालतो. लाकूडतोड व्यवसायामुळेच या काही गंभीर पर्यावरणीय समस्या देखील उद्भवलेल्या आहेत. आज जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पर्यावरण सुरळीत किंवा जे काही हवामान आहे, हे हवामान सुरळीत ठेवण्यासाठी या वनस्पतींचा मोलाचा वाटा आहे. अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या वनस्पती आहेत आणि याच असणाऱ्या वनस्पतीचं जर मोठ्या प्रमाणात आपण जर तोड केली तर त्याचा दुष्परिणामही देखील उद्भवणार आहेत किंवा काही समस्या देखील निर्माण होणार आहेत. मोठ्या प्रमाणात आज जे ग्लोबल वॉर्मिंग जे तापमानामध्ये झालेली वाढ आहे, ही वाढ देखील कशामुळं आहे, दिवसेंदिवस होत असलेल्या वनस्पतींच्या घट्ट प्रमाण जे आहे, म्हणजेच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कारणांसाठी लाकूडतोड केली जाते आणि त्याचा परिणाम काय होतो आहे, पाऊस कमी पडणं किंवा तापमान जास्त असणं किंवा इतर आज जर पाहिलं तर त्वचेचे रोग होणे, यासारखे देखील वेगवेगळे कारणं त्या ठिकाणी समस्या उद्भवलेल्या दिसतात. जगातील वनतोडीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि म्हणूनच जगातील क्षेत्रही झपाट्याने कमी होत आहे. आज जर पाहिलं वनतोड जे आहे, वनतोडीचे जे प्रमाण आहे झपाट्याने वाढतं आहे. याचं परिणाम काय होणार आहे, तर त्या ठिकाणचं असणाऱ्या किंवा त्या जगातील असणारं जे वनाचं क्षेत्र आहे, हे क्षेत्र काय होणार आहे, कमी होत राहणार आहे किंवा कमी होणार आहे. त्याचा एकूण परिणाम पर्यावरणीय समतोलावर होत असतो. जर वनांचं क्षेत्र कमी झालं तर काय होणार आहे, साहजिकच काय, तर त्या असणाऱ्या पर्यावरणावरती किंवा जो काही समतोल ठेवण्याचं कार्य या वनस्पती करतात, हा समतोल ढासळतोय. विविध वृक्षांच्या जाती काय होत आहेत, नष्ट होत आहेत. आज जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात काही ठराविक मौल्यवान किंवा औषधी वनस्पती आहेत किंवा वेगवेगळ्या उद्योगधंद्यासाठी आवश्यक असणारे मऊ किंवा कठीण स्वरूपाची जी वृक्ष आहेत, या वृक्षांची वारंवार तोड केल्या कारणामुळंच काय होतं आहे, तर त्या वृक्षांच्या जाती किंवा ते वृक्ष नामशेष होत चाललेले आहेत. त्यांच्या जातीच त्या ठिकाणी संपुष्टात येऊ लागलेल्या आहेत. वृक्षांच्या जाती आणि वनक्षेत्र नष्ट होत चालले असल्यामुळे त्यावर आधारित त्या वनांवर आधारित किंवा वन हे विविध पक्षी किंवा प्राण्यांचं काय आहे, एक प्रकारे घर आहे. जसं आपलं घर जे आहे, मानव राहतो ते घर, अगदी त्याचप्रमाणे पक्ष्यांचं, प्राण्यांचं घर जर पाहिलं तर काय आहेत, हीच वनस्पती किंवा वनांचं असणारं आच्छादन हे त्यांचं घर आहे. मग अशा विविध प्रकारच्या पशु, पक्षी, कीटक अशा जैवविविधतेवरती देखील दुष्परिणाम होताना दिसतो.
जर त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी राहत असतील आणि वारंवार तोड करून त्या पक्ष्यांच्या प्रदेशातील वनस्पती जर संपल्या किंवा वृक्षतोड जर मोठ्या प्रमाणात केली तर काय होणार आहे, तर त्या वनक्षेत्र संपुष्टात येऊन त्या असणाऱ्या प्रदेशातील वनस्पती नसल्या कारणामुळे त्या प्रदेशातील असणारे पक्षी किंवा कीटक किंवा इतर जे काही प्राणी आहेत हे प्राणी इतरत्र जातील किंवा त्यांचे मृत्यू होईल. म्हणजे अशा वेगवेगळे दुष्परिणामही होताना आपल्याला दिसतात. त्यामुळेच सजीवांच्या अनेक जाती नामशेष झाल्या असून काही जाती आज जर पाहिलं तर नामशेष होत चाललेले आहेत. अगदी काही ठराविक प्राण्यांचं जर पाहिलं तर बोटावर मोजणे इतपत त्या असणाऱ्या प्राण्यांची संख्या राहिलेली आहे. उदाहरणार्थ पूर्वी जो आपण पाहतो टी व्हीमध्ये किंवा पिक्चरमध्ये पाहतो पहा डायनासोर यासारखे प्राणी तर काय झालेले आहेत, नामशेष झालेले आहेत. अवाढव्य मोठ्या आकाराचे असणारे जे प्राणी आहेत किंवा त्यापेक्षा लहान किंवा इतर सूक्ष्म जीव देखील काय झालेले आहेत, आज मोठ्या प्रमाणात काही कीटक किंवा प्राणी यांच्या जाती नामशेष झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला जगातील वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारातून केलेलं वेगवेगळ्या वनस्पतींचं जे काही लाकूडतोड आहे हा लाकूडतोड व्यवसाय या ठिकाणी सांगता येतो. त्यानंतर असणारा पुढचा घटक आहे तो म्हणजेच मासेमारी. आकृती 4.1 नकाशाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा असं म्हटलेलं आहे. किती 4.1 असणारा जो नकाशा आहे या नकाशाचं काय करायचं आहे, पाहणी करायची, आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्या नकाशाच्या आधारे काय करायचं, हा 4.1 क्रमांकाचा हा जो नकाशा आहे या नकाशामध्ये काही मासेमारीच्या संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत. आपण अगदी सुरुवातीलाच हा नकाशा अभ्यासला होता पहा, याचं निरीक्षण केले होतं. आपल्याला परीक्षेला देखील याच्यावरती काही प्रश्न पडतील, त्याचं चांगल्या पद्धतीने निरीक्षण करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. काय प्रश्न दिलेला आहे, ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र उत्तर अमेरिका खंडाच्या कोणत्या किनाऱ्यावर आहे. मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे उत्तर अमेरिका खंड कोणता, दक्षिण अमेरिका खंड कोणता, युरोप, आफ्रिका, आशिया खंड कोणते हे आपल्याला माहिती आहे. मग त्यापैकी असणारा जर पाहिलं तर कोणता सांगितलं आहे, ग्रँड बँक. हा जो नकाशा आहे या नकाशामध्ये सर्वसाधारणतः या असणाऱ्या प्रदेशामध्ये जो अटलांटिक महासागराचा जो भाग आहे या असणाऱ्या भागामध्ये जर पाहिलं तर काय आहे, ग्रँड बँक नावाचं म्हणजेच उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्व बाजूला पूर्व किनाऱ्यावर त्याचं क्षेत्र आहे किंवा ते ठिकाण आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, युरोप खंडाच्या डॉगर बँक क्षेत्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात का होत असावी. पहा, आपण इयत्ता 11मध्ये अभ्यासलेलं आहे. कुठं अभ्यासलेलं आहे ते देखील सांगतो. आपण महासागर तळरचना अभ्यासली, त्यामधील हिंदी महासागर असेल किंवा इतर महासागरांची माहिती आपण अभ्यासली. मग ज्या भागामध्ये प्रामुख्यानं उथळ असा स्वरूपाचा अतिमंद अशा स्वरूपाचा असणारा सागराचा तळ आहे, अशा तळाच्या प्रदेशामध्ये सूर्यकिरणं काय होतात, अगदी तळभागापर्यंत पोहोचतात आणि तळभागापर्यंत पोहोचल्यामुळेच काय होतं, त्या प्रदेशातील असणारं किंवा त्या असणाऱ्या तळभागावरती वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची वाढ होते
आणि वाढलेल्या वनस्पती हे प्रामुख्यानं जलचरांचं मुख्य अन्न आहे. आणि हे अन्न ज्या प्रदेशामध्ये आहे त्या प्रदेशामध्ये मोठ्या संख्येनं जलचर प्राणी आढळतात. अगदी त्याचप्रमाणे या युरोपच्या पश्चिम भागामध्ये जे काही डॉगर बँक लिहिलेलं आहे, दाखवलेलं आहे आपल्या नकाशामध्ये, या भागामध्ये जर पाहिलं तर समुद्रबुड जमिनीचा म्हणजेच कमी उताराची जी जमीन आहे, ही कमी उताराची जमीन जर या असणाऱ्या प्रदेशामध्ये जर पाहिलं तर किती आहे, अगदी 1000 किलोमीटर 1000 किलोमीटर त्या ठिकाणी काय आहे, त्या असणाऱ्या प्रदेशातील भूखंड मंचची जमीन असलेली दिसते. आणि म्हणूनच त्या ठिकाणी काय आहे तर मोठ्या संख्येनं मासेमारी हा व्यवसाय केला जातो. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, ऑस्ट्रेलिया खंडात कोणत्या भागात मासेमारीचा विकास झालेला आहे. आता ऑस्ट्रेलिया कुठं आहे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे, त्याने लिहिलेलं आहे त्यांनी ऑस्ट्रेलिया. मग ऑस्ट्रेलिया या असणाऱ्या भागामध्ये किंवा त्या खंडाच्या कोणत्या भागात मासेमारीचा विकास झालेला आहे असं म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण पूर्व भागामध्ये जो भाग आहे, त्याचप्रमाणे न्यूझीलँड हा जो भाग आहे, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलियातील मासेमारी हा व्यवसाय चालतो. त्याचप्रमाणे आफ्रिका खंडाच्या प्रश्न चौथा आहे, आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीची क्षेत्रे का जास्त आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जो दक्षिण आफ्रिकेचा जो भाग आहे, या आफ्रिकेच्या पूर्व भागापेक्षा पश्चिम भागामध्ये किनारपट्टीलगत मासेमारी हा व्यवसाय चालतो. मग याचं कारण काय आहे असं म्हटलेलं आहे. अगदी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे मी, मासेमारी हा व्यवसाय कुठं चालतो, ज्या ठिकाणी समुद्रबुड जमिनीचा जो भाग आहे तो जास्त ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनस्पतींची वाढ झालेली आहे, अशा प्रदेशामध्ये मासेमारी व्यवसाय चालतो. मग या असणाऱ्या प्रदेशाचं जर भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर पूर्व भागामध्ये खूप कमी समुद्रबुड जमीन आहे. म्हणजे किनाऱ्यालगत असणारी कमी उताराची किंवा जी जमीन आहे ती खूप कमी उताराची आहे किंवा कमी आहे. तर पश्चिम बाजूला जर पाहिलं तर त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये जास्तीत जास्त पूर्व भागापेक्षा पश्चिम भागामध्ये समुद्रबुड जमिनीचा त्या ठिकाणी काय झालेला आहे, क्षेत्र जास्त आहे आणि त्याचमुळं मासेमारी हा व्यवसाय चालतो. त्याचप्रमाणे जर पाहिलं प्रश्न क्रमांक 5 काय आहे, ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी केली जाते, कारण सांगा. आता या ठिकाणी ग्रीनलँड माहिती आहे तुम्हाला, इयत्ता 11वीमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. प्रत्येक भाग बेटं द्वीपसमूह सगळं काही झालेलं आहे. त्यामधील असणारे ग्रीनलँड म्हणजेच जगाच्या नकाशामध्ये उत्तर भागामध्ये आर्क्टिक महासागराच्या लगत त्या ठिकाणी असणारा जो खंड आहे किंवा जो सर्वात मोठं बेट म्हणून ओळखलं जाणारं जे ग्रीनलँड आहे, या असणाऱ्या भागाच्या दक्षिण भागामध्ये किनारपट्टीलगत मासेमारी व्यवसाय चालतो असं म्हटलेलं आहे. मग का चालतो त्या ठिकाणी, तर दक्षिण भागामध्ये जे काही उष्ण किंवा थंड सागरी प्रवाह आहेत हे या असणाऱ्या भागातून वाहत जातात आणि याचाच परिणाम त्या ठिकाणी काय होतोय, मासेमारीचा किंवा वेगवेगळ्या वनस्पतींची वाढ होते आणि या वनस्पतींची वाढ झाल्यामुळेच मासेमारी हा व्यवसाय देखील त्या प्रदेशामध्ये चालतोय. म्हणजेच काही ठराविक भागामध्ये जगाच्या मासेमारी हा व्यवसाय चालत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. भौगोलिक स्पष्टीकरण. या असणाऱ्या प्रदेशामध्ये मासेमारी हा प्राथमिक व्यवसाय अनेक प्राकृतिक आणि मानवी घटकांवरती त्याचा परिणाम होत असतो.
या व्यवसायांचे सुरुवातीचे स्वरूप उपजीविकेपुरतेच मर्यादित असले तरी अगदी सद्यस्थितीमध्ये जर पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण प्राथमिक व्यवसाय असलेला दिसून येतो. अगदी सुरुवातीला काय केलं होतं मानवाने स्वतःचं उदरनिर्वाह भागवण्यासाठी, अन्नाची गरज भागवण्यासाठी मासेमारी हा व्यवसाय सुरू केला होता. स्वतःच्या गरजेपुरतंच त्या ठिकाणी काय केलं जायचं, मासेमारी किंवा माशांची त्या ठिकाणी पकडले जायचे. परंतु कालांतराने जर पाहिलं तर एक वाढलेली लोकसंख्या आणि वाढलेल्या लोकसंख्येची गरज पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यवसाय म्हणून याच्याकडं मासेमारीकडे पाहिलं जातं. विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये या व्यवसायाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जे काही किनारपट्टीच्या लगत असणारे जे देश आहेत या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय केला जातो. आज जर पाहिलं तर जगातील जवळजवळ 70% लोक काय करतायत, मासे किंवा माशाचं आपल्या आहारामध्ये प्रमुख अन्न, भात आणि मासे यांचं प्रमुख अन्न म्हणून वापर करतायत. मग मासेमारी व्यवसाय अनुकूल असणारे घटक, या मासेमारी व्यवसायासाठी काही अनुकूल देखील घटक असले पाहिजेत तरच मासेमारी हा व्यवसाय करता येईल. मग त्यामधील पहिला अनुकूल घटक काय आहे, समुद्राचा असा भाग जो 200 मीटरपेक्षा कमी खोल आहे आणि उथळ समुद्रास भूखंड मंच असं म्हणतात. आपण इयत्ता 11वीमध्ये अभ्यासलेलं आहे. उदाहरणार्थ वायव्य पॅसिफिक महासागरातील चीनजवळील ओखोत्स्क हा जो भाग आहे या भागामध्ये मासेमारी व्यवसाय केला जातो. कारण त्या ठिकाणी काय आहे, तो प्रदेश मासेमारी व्यवसायासाठी एक अनुकूल असा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे दुसरा अनुकूल प्रदेश असं किंवा घटक सांगता येतो की उष्ण आणि थंड सागरी प्रवाहांचा जो संगम आहे, या संगमाच्या प्रदेशामध्ये भूखंड मंचावर मोठ्या प्रमाणात काय होत असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची वाढ म्हणजेच प्लवक यासारख्या वनस्पतींची वाढ होते. आणि असे जे काही प्लवक किंवा वनस्पती आहेत ही वेगवेगळ्या जलचरांचे प्रमुख अन्न आहे. आणि हे अन्न ज्या ठिकाणी आहे अशा प्रदेशामध्ये त्या असणाऱ्या प्रदेशातील मासे देखील मोठ्या प्रमाणात किंवा जलचर देखील येतात. आणि यातूनच काय होते, त्या प्रदेशामध्ये मासेमारी हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालतो. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात माशांची पैदास देखील होते. कारण जिथं अन्न आहे अशा भागामध्ये किंवा योग्य प्रकारचं त्या प्रदेशातील असणाऱ्या पाण्याचं तापमान आहे, अशा असणाऱ्या प्रदेशामध्ये माशांची पैदास देखील म्हणजेच नवीन माशांना जन्म देण्याचं कार्य देखील मोठ्या प्रमाणात केलं जातं. कारण का केलं जातं, माशांना जन्म दिल्यानंतर लगेच त्या ठिकाणी असणारी जे काही वनस्पती आहेत हे त्यांचं प्रमुख अन्न उपलब्ध आहे आणि म्हणून त्या ठिकाणी माशांची पैदास केली जाते. असे प्रदेश निसर्गतः मासेमारीची क्षेत्रे म्हणून प्रसिद्धीस येतात. अशी जी काही क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी उथळ समुद्र आहे, सूर्यकिरणं तळभागापर्यंत पोहोचतात, वनस्पतींची वाढ होते, मासे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतात, अशी जी काही क्षेत्र आहेत, उदाहरणार्थ डॉगर बँक असेल किंवा ग्रँड बँक असेल, अशी जी काही क्षेत्र म्हणतो आपण, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय चालतो. मग अशा प्रकारचे उष्ण प्रवाह किंवा थंड प्रवाह एकत्रित येण्याचं जे ठिकाण आहे अशा ठिकाणी देखील मासेमारी हा व्यवसाय चालतो. कारण या असणाऱ्या प्रदेशामध्ये हवामानामध्ये झालेल्या बदलामुळे किंवा असणाऱ्या तापमानातील बदलामुळेच मासेमारी हा व्यवसाय चालतो आहे त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे देखील घटक आहेत. जसं एखाद्या भागामध्ये मासेमारी केली जाते, कधी केली जाते तर त्या ठिकाणची परिस्थिती अनुकूल असेल, चांगली असेल तर त्या ठिकाणी मासेमारी व्यवसाय केला जातो, अन्यथा त्या ठिकाणी मासेमारी व्यवसाय केला जात नाही. अगदी त्याचप्रमाणे मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे देखील काही घटक आहेत.
जसं चांगलं असतं तसं वाईट देखील होतं. त्यामधील पहिलं असणारा घटक काय आहे? जपान आणि चीन सारख्या काही देशांमध्ये मासेमारीचे पारंपरिक कौशल्य उच्च दर्जाचे आहे. आज जर पाहिलं तर जपान आणि चीन या देशांचं मोठ्या प्रमाणात मासेमारी पकडण्यात किंवा मासे पकडण्यामध्ये ते त्यांच्याकडं कौशल्य आहे किंवा मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. त्यामुळे तेथे काही व्यवसाय जास्त वृद्धिगत झाले नाही आहेत. प्रमुख व्यवसाय काय म्हणून केला जातो त्या ठिकाणी? तर मासेमारी. आणि या मासेमारीमुळेच इतर व्यवसाय त्या ठिकाणी केले जात नाहीत. केवळ मासेमारी हा एकमेव व्यवसाय त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये केला जातो आहे. त्यानंतर जमिनीची कमतरता, जास्त लोकसंख्या आणि प्रथिनांचा पुरवठा करणाऱ्या इतर अन्य घटकांची टंचाई यांमुळे बेटे स्वरूपातील असणाऱ्या देशांना मासेमारीवर अवलंबून राहावे लागते. आज जर पाहिलं तर जगामध्ये काही देशांना किंवा काही खंडांचा विचार केला आपण तर भूमिक्षेत्र सारखं नाही आहे. म्हणजेच असणारी भूमी कशी आहे? वितरण असमान अशा स्वरूपाचं आहे. आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलं पहा. जी जमीन आहे किंवा जी काही बेटं आहेत किंवा देश आहेत ह्यांची प्रत्येकाच्या वाट्याला आलेली जी काही जमीन आहे ती सारखी नाही आहे. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक भागामध्ये असणारी लोकसंख्या किंवा प्रत्येक बेटावरती देशामध्ये असणारी लोकसंख्या सारखी नाही आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर काही मानवाच्या शरीरामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची जी प्रथिनांची गरज असते, अशी प्रथिनांची गरज असणारी जी काही अन्न आहेत ही अन्न घटकांची काय झालेली आहे? मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे. जी काय आपण म्हणतो वेगवेगळ्या प्रकारची जी काही जीवनसत्व आहेत, या जीवनसत्वांचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे? पुरवणारे जे काही पदार्थ आहेत किंवा जे घटक आहेत ते घटक काय झालेले आहे? दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत. मग असे यांमुळेच जी बेटांच्या स्वरूपात असणारे देश किंवा किनाऱ्यालगत असणारे जे काही देश आहेत ह्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात काय केलं जातं आहे? मासेमारी व्यवसाय केला जातो आहे. आणि या मासेमारी व्यवसायातूनच अवलंबून आहेत. उदाहरणार्थ जपान असेल, फिलिपाईन्स असेल, त्यामुळे तेथे हा व्यवसाय परंपरेने आर्थिक व्यवसाय म्हणून विकसित झालेला आहे. म्हणजे एकमेव व्यवसाय म्हणून प्रामुख्याने याच्याकडे पाहिलं जातं आहे. त्यानंतर तिसरा आकडा सांगितलेला आहे किंवा तिसरा परिणाम सांगितलेला आहे, इतर व्यवसायांच्या किंवा व्यवसायांची कमतरता ही या व्यवसायाच्या वाढीस कारणीभूत आहे. आज जर पाहिलं तर इतर व्यवसायांची कमतरता आणि या व्यवसायाच्या वाढीवर कारणीभूत आहेत. आज मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुरू झालेले आहेत, कारखाने सुरू झालेले आहेत किंवा लहान मोठ्या स्वरूपाचे उद्योग सुरू झालेले आहेत. आणि याचमुळं या असणाऱ्या मासेमारी व्यवसायावरती याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसतो किंवा होत असलेला दिसतो. आज जर पाहिलं अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळेच हा व्यवसाय वाढीस लागलेला आहे. अगदी सुरुवातीच्या काळाप्रमाणे मासेमारी पकडली जात नाही किंवा मासेमारी केली जात नाही आहे. आज मासेमारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आधुनिक अशी बोटींची सोय केलेली आहे. शीतगृहांनी युक्त अशा स्वरूपाच्या बोटींची त्या ठिकाणी काय केलेली आहे? निर्मिती झालेली आहे. आणि यामुळंच मासेमारी हा व्यवसाय किंवा मोठ्या प्रमाणात त्या प्रदेशामध्ये केला जातो आहे. त्याचप्रमाणे दंतूर किनारे उत्तम बंदराच्या निर्मितीस सहाय्यक ठरलेले आहेत. आज जर पाहिलं तर दंतूर किनारे म्हणजे मोठ्या प्रमाणात किनारपट्टी लगत असणारा जो भाग आहे, या भागामध्ये आज मोठ्या संख्येनं काय केले जाते? बंदरांची निर्मिती केली जाते. बंदराची म्हणजेच सागरी भागातून भूभागावर किंवा भूभागातून सागरी भागामध्ये एका भागातून दुसऱ्या भागामध्ये सागराच्या पाण्याच्या माध्यमातून केली जाणारी जी वाहतूक आहे, अशी वाहतूक ज्या ठिकाणी माल उतरवला जातो किंवा भरला जातो अशा असणाऱ्या बंदरांच्या निर्मितीमुळे या मासेमारी व्यवसायावरती त्याचा परिणाम होत असलेला दिसतो किंवा झालेला आहे.
त्यानंतर प्रश्न सहाव्या क्रमांकाचा आकडा आहे पहा. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये मासे हा नाशवंत पदार्थ सहज साठवता येतो. उच्च अक्षवृत्तीय प्रदेश असं म्हटलेलं आहे आणि त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, नाशवंत असणारे हे मासे जे आहेत, हे मासे त्या ठिकाणी सहजरित्या साठवता येतात. आता उच्च अक्षवृत्तीय प्रदेश कशाला म्हणायचं आपण? उच्च अक्षवृत्त म्हणजे जास्त अंक किंवा जास्त अंशाचे जे अंक आहेत, जसं की 30, 31, 32, जसजसं अंकाची संख्या वाढत जाते तसतसे त्या असणाऱ्या अक्षवृत्तांना उच्च अक्षवृत्त असं म्हटलं जातं. मग यामध्ये सहजरित्या केलेल्या माशांची जी काही मासेमारी आहे ही साठवून ठेवता येते. अगदी त्याप्रमाणे उष्णकटिबंधामध्ये मात्र त्यासाठी शीतगृहांची सोय करावी लागते. जे काही उष्णकटिबंधीय पट्ट्यामधील असणारा भाग आहे त्या ठिकाणी कसं आहे, तापमान जास्त असतं आणि तापमान जास्त असल्या कारणामुळेच त्या अशा तापमानामध्ये जो नाशवंत असणारा मासा आहे तो काय होतो, जास्त काळ टिकत नाही. मग हा मासा टिकून ठेवण्यासाठी किंवा जास्त काळ टिकावा यासाठी त्या ठिकाणी शीतगृहांची निर्मिती किंवा सोय करावी लागते. म्हणजेच उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये मासेमारी केल्यानंतर किंवा माशांची शिकार केल्यानंतर साठवून ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च नाही आहे. परंतु उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये जी काही मासेमारी केलेली आहे त्या माशांचे व्यवस्थित राहण्यासाठी किंवा तो खराब होऊ नये यासाठी काय केलं जातं आहे, त्या ठिकाणी शीतगृहांची सोय करावी लागते. म्हणजे हा देखील काय आहे, एक त्याच्यावर त्या व्यवसायावरती होणारा परिणाम आहे. त्यानंतर असणारा 7वा आकडा आहे पहा. किनारपट्टीपासून वनप्रदेश जवळ असल्याने जहाज बांधणी व्यवसायासाठी लाकूड सहज प्राप्त होतं. आज जर पाहिलं तर किनारपट्टीपासून वनक्षेत्र जर पाहिली तर जवळ असतात आणि या जवळ असणाऱ्या कारणामुळेच या ठिकाणी जहाज बांधणीसारखा व्यवसाय या किनाऱ्यावर होत असतो. आणि ज्या किनाऱ्यावर जहाज बांधणीचा व्यवसाय केला जातो आहे त्या किनारी भागामध्ये लाकूडतोड व्यवसायाबरोबरच जहाज बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात क्षेत्र वापरलं जातं. आणि म्हणून देखील काय होतं आहे, त्या ठिकाणी मासेमारी व्यवसाय हा या मासेमारी व्यवसायावरती देखील काय झालेला आहे, परिणाम होत चाललेला आहे. अशा प्रकारे आपल्याला या असणाऱ्या प्रकरणातील लाकूडतोड व्यवसाय आणि मासेमारी व्यवसाय यांबद्दल काही माहिती या प्रकारे सांगता येते किंवा पाहता येईल. यानंतरचा असणारा जो पुढचा घटक आहे तो म्हणजे पशुपालन. हा पशुपालन व्यवसाय देखील काय आहे, त्यामध्ये देखील काही प्रश्न आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहूया.